हिंदू कॅलेंडरप्रमाणे रामनवमी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरी केली जाते. हिंदू धर्मानुसार त्रेतायुगात रावणाचा वध करण्यासाठी आणि धर्माची परत स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी मृत्यूलोकात श्रीरामाचा अवतार घेतला. पण भगवान श्रीरामांचा जन्म फक्त एका कारणासाठी झाला नाही, तर श्रीरामांचा जन्म होण्यासाठी अनेक कारणे होती. राक्षसांचा नाश तर करायचाच होता, पण भक्तांचा उद्धार, संतांचे रक्षण तसेच रामराज्याच्या कल्पनेला अस्तित्वात आणायचे होते. म्हणूनच संत तुलसीदासाने लिहिले आहे की राम जन्म के हेतु अनेका परम विचित्र एक ते एका. पुराणातील एका कथेत भगवान शंकर आणि माता पार्वतीमधील संवादाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये माता पार्वतीला भगवान शंकरांनी श्रीरामाच्या जन्माची कारणे सांगितली आहेत. हीच कारणे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहतात किलबिल क्लब. तर व्हिडिओला सुरुवात करूया. कारण नंबर 1, ब्रह्मदेवांनी रावणाला दिलेले वरदान. रावणाने तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडे अमरतेचे वरदान मागितले. पण ब्रह्मदेवांनी त्याला सांगितले की ते अमरतेचे वरदान देऊ शकत नाहीत. ज्याने जन्म घेतला आहे त्याचा मृत्यू एक दिवस निश्चित आहे, तेव्हा तू दुसरा कोणताही वर माग. मग रावणाने त्यांच्याकडे असे वरदान मागितले की त्याला देव, दानव, नाग, यक्ष, किन्नर, गंधर्व यापैकी कोणीही युद्धात मारू शकणार नाही. ब्रह्मदेवांनी त्याला तसा वर दिला. रावणाने मानव आणि वानर यांना तुच्छ समजले. ते आपल्याला हरवूच शकत नाहीत असे त्याला वाटत होते. वरदान मिळाल्यानंतर रावणाने यक्षलोक, स्वर्गलोक, नागलोक सगळीकडे विजय मिळवला. पृथ्वीवर हाहाकार माजवला. त्यामुळे सर्वच जण विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी त्यांना आश्वस्त केले की ते त्याचा संहार नक्की करतील. ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे फक्त मानव आणि वानरच रावणास मारू शकत होते. म्हणून भगवान विष्णूंनी मानव अवतार म्हणजेच श्रीराम अवतार घेतला. कारण नंबर 2, जय विजय यांना मिळालेला सनकादी बालब्राह्मणांचा शाप. सनकादी बालब्राह्मण म्हणजेच ब्रह्मांचे पुत्र. असे मानले जाते की रावण आणि त्याचा भाऊ कुंभकर्ण पूर्वजन्मी भगवान विष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय होते. एके दिवशी सनकादी बालब्राह्मण वैकुंठात जाण्यासाठी निघाले. ते वैकुंठाच्या प्रवेशद्वारापाशी आले. जय विजय तेथे पहारा देत होते. बालब्राह्मणांनी त्यांच्याजवळ आत जाण्याची इच्छा व्यक्त केली, पण जय विजयने त्यांना अडवले. त्यामुळे नाराज होऊन बालब्राह्मणांनी दोघांना राक्षस होण्याचा शाप दिला. जय विजय दोघेही घाबरले. त्यांनी प्रार्थना केली आणि आपल्या अपराधाची क्षमा मागितली. भगवान विष्णूंनी सुद्धा ऋषींना क्षमा करण्यासाठी सांगितले. तेव्हा बाल ऋषींनी आपल्या शापाची तीव्रता कमी केली आणि ते म्हणाले, 3 जन्म तुम्हाला राक्षस योनीत राहावे लागेल आणि त्यानंतर तुम्ही परत या पदावर येऊ शकाल. परंतु त्यांनी आणखी एक अट घातली, भगवान विष्णू किंवा त्यांच्या कोणत्याही अवताराच्या हातूनच तुमचे मरण आवश्यक आहे. भगवान विष्णूंचे हे 2 द्वारपाल पहिल्या जन्मात हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या राक्षसांच्या रूपात जन्माला आले. हिरण्याक्ष राक्षस खूपच शक्तिशाली होता. त्याने पृथ्वीला उचलून पाताळ लोकात नेले होते. पृथ्वीला वाचवण्यासाठी तेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला होता. त्यानंतर विष्णूंनी हिरण्याक्षाचा वध करून पृथ्वीला मुक्त केले होते. हिरण्यकश्यपू हा राक्षस सुद्धा ताकदवर होता. त्याने अनेक वरदान प्राप्त केले होते. तो लोकांवर अत्याचार करत असे. भगवान विष्णूंनी त्याचा भाऊ हिरण्याक्ष याचा वध केला. त्यामुळे हिरण्यकश्यपू विष्णूंच्या विरोधात होता. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. त्याला मारण्यासाठी सुद्धा त्याने अनेक प्रयत्न केले होते. त्यानंतर भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. पुढे त्रेतायुगात हे दोघे भाऊ रावण आणि कुंभकर्णाच्या रूपात जन्मास आले. जय विजयच्या उद्धारासाठीच श्री विष्णूंनी राम अवतार घेतला. कारण नंबर 3, राजा मनू व शतरूपाला विष्णूंचे वरदान. भागवत पुराणानुसार एकदा ब्रह्मदेव ध्यानमग्न होऊन चिंतन करत होते. तेव्हा त्यांच्या शरीरापासून 2 नवीन रूपे तयार झाली. 2 वेगळ्या झालेल्या शरीरापैकी एक पुरुष होता, जो स्वयंभुव मनू म्हणून ओळखला जाऊ लागला.
आणि एक महिला होती जी शतरूपा म्हणून ओळखली जाते. अनेक ग्रंथात त्यांना ब्रह्मदेवांचे मानसपुत्र समजले जाते. ब्रह्मांच्या मनातून जन्मास आलेली मुले म्हणून त्यांना मानसपुत्र म्हटले जाते. त्यांना सृष्टीतील पहिले पुरुष अयंभुव मनू आणि पहिली महिला शतरूपा असे म्हटले जाते. शतरूपा आणि स्वयंभुव यांनी लग्न केले. त्यांना 5 मुले झाली. 2 मुलगे प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 मुली आकृती, देवहूती आणि प्रसूती. असे मानले जाते की स्वयंभुव मनू आणि शतरूपा यांच्यापासूनच मनुष्यसृष्टीची निर्मिती झाली. त्यांना सृष्टीचे आदी माता पिता म्हटले जाते. वृद्धावस्थेत मनू आपल्या मुलांना राज्य देऊन शतरूपाबरोबर वनात गेले. दोघांनी अनेक हजार वर्ष कठोर तप केले. त्यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले. महाराज मनू आणि महाराणी शतरूपा यांनी भगवान विष्णूंसारखाच पुत्र प्राप्त व्हावा असा वर मागितला. त्यांचे ते प्रेम पाहून भगवान विष्णू म्हणाले, असेच होईल, परंतु मी माझ्यासारखाच पुत्र कुठे शोधायला जाऊ? तेव्हा मी स्वतःच तुमचा पुत्र होऊन येईल. पुढील जन्मी महाराज स्वयंभुव आणि महाराणी शतरूपा अयोध्या नरेश दशरथ आणि महाराणी कौशल्या म्हणून जन्मास आले. आपले वरदान पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांच्या पोटी श्रीराम अवतार घेतला. कारण नंबर 4. भगवान विष्णूंना नारद मुनींचा शाप. एके दिवशी नारद मुनींना अहंकार झाला की त्यांनी मायेवर विजय मिळवला आहे. भगवान विष्णूंना त्याचा अहंकार समजला आणि त्यांनी मायेने एक नगर बनवले. नारद मुनी मायेच्या प्रभावामुळे त्या नगरात पोचले आणि तेथील राजाला भेटले. राजाने नारद मुनींना आपल्या मुलीचा हात दाखवला आणि तिच्या विवाहासाठी योग्य वराबद्दल विचारले. मुलीला पाहून नारद मुनी तिच्यावर मोहित झाले. नारद मुनींनी राजाला सांगितले की मुलीचा स्वयंवर ठेवा, तुम्हाला योग्य वर नक्की मिळेल. असे म्हणून नारद मुनी वैकुंठात गेले आणि विष्णूंना आपल्या मनातील गोष्ट सांगितली. ते म्हणाले, हे देवा, या पूर्ण संसारात तुमच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही, म्हणून मला तुम्ही हरिमुख द्या. देवाने त्यांना परत विचारले, काय देऊ तुम्हाला? नारद मुनी म्हणाले, हरिमुख देवा, हरिमुख. संस्कृतमध्ये हरीचा एक अर्थ माकड पण आहे. माया रचणाऱ्या भगवानांनी नारद मुनींना माकड बनवले. नारद हेच रूप घेऊन स्वयंवरात आले. तेथे विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे भगवान शंकरांनी आपले 2 गण पाठवले होते. स्वयंवरात नारद मुनी उड्या मारत आपली मान पुढे करत होते, ज्यामुळे राजकन्या त्यांना पाहिल व वरमाना घालेल असे त्यांना वाटत होते. त्यांचे हे वागणे बघून राजकन्या आणि सगळे लोक त्यांच्यावर हसायला लागले. शंकरांचे गण नारद मुनींना म्हणाले, अरे, राजकन्येच्या स्वयंवरात आता माकडे सुद्धा यायला लागली. आपल्याला हसणाऱ्या त्या शिवगणांना नारद मुनींनी शाप दिला. तुम्ही मला माकड म्हणाला, मृत्यू लोकात तुम्हाला माकडाकडूनच शिक्षा होईल. शंकरांचे हे 2 गण म्हणजे रावण आणि कुंभकर्ण म्हणून जन्माला आले. त्यानंतर नारद मुनींनी बघितले की राजकन्याने ज्यांच्या गळ्यात वरमाला घातली आहे ते स्वतः श्रीहरी आहेत. तेव्हा त्यांनी श्रीहरींना सुद्धा शाप दिला की जसा मी माझ्या पत्नीसाठी दुःखात आहे, तसेच तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नीसाठी दुःखात भटकाल. अशा प्रकारे राम आणि रावण यांचा जन्म होणे निश्चित झाले. कारण नंबर 5. वृंदाकडून भगवान विष्णूंना दिला गेलेला श्राप. शिवपुराणातील श्रीरुद्र संहिता खंड 5 मधील 14व्या अध्यायात वर्णन केलेल्या कथेनुसार एकदा देवराज इंद्र आणि देवगुरु बृहस्पती भगवान शंकरांना भेटायला आले. तेव्हा काही कारणावरून इंद्रांनी भगवान शंकरांचा अपमान केला. त्यामुळे भगवान शंकरांना राग आला आणि त्यांनी आपला 3रा डोळा उघडला. तेव्हा गुरु बृहस्पतींनी भगवान शंकरांचा राग शांत केला. गुरु बृहस्पतींनी केलेल्या विनंतीमुळे भगवान शंकरांनी आपला क्रोधाग्नी समुद्रात फेकला. महादेवांच्या क्रोधाग्नीतून समुद्रातून एक बालक उत्पन्न झाला. त्या बालकाच्या रडण्याचा आवाज एवढा मोठा होता की पूर्ण सृष्टी त्यामुळे हादरली. सर्व प्राणी, पशुपक्षी, देव देवता त्यापासून त्रस्त झाले.
सर्व देवता आणि ब्रह्मदेव समुद्राच्या काठी बालकाजवळ आले। त्याचे ते रडणे ऐकून ब्रह्मदेवांच्या डोळ्यातून अश्रू आले। ब्रह्मदेवांनी त्याचे नाव जलंधर असे ठेवले। ब्रह्मदेवांनी शुक्राचार्यांना बोलवून जलंधरचे पालनपोषण करण्यास सांगितले। पुढे हाच जलंधर राक्षसांचा राजा बनला। मोठा झाल्यावर जलंधरचा विवाह वृंदाबरोबर झाला। वृंदा ही कालनेमी नावाच्या असुराची मुलगी होती। वृंदा असुराची मुलगी असून सुद्धा विष्णू भक्त होती। वृंदा एक पतिव्रता स्त्री होती, त्यामुळे जलंधर खूप शक्तिशाली झाला होता। वृंदाच्या पतिव्रतेच्या कवचामुळे त्याला युद्धात हरवणे कठीण होते। याच गोष्टीचा जलंधरला अभिमान झाला होता आणि तो त्यामुळे सगळीकडे अत्याचार करू लागला। एवढेच नाही, तो देवांच्या पत्नीला सुद्धा त्रास देऊ लागला। तो एकदा देवी लक्ष्मींना मिळवण्यासाठी सुद्धा वैकुंठात गेला होता। तेव्हा देवी लक्ष्मी त्याला म्हणाल्या, तुझी आणि माझी उत्पत्ती समुद्रातूनच झाली आहे, त्यामुळे नात्याने तू आणि मी बहीण भाऊ लागतो। हे ऐकून जलंधरला त्यांचे म्हणणे पटले आणि तो देवी लक्ष्मींना बहीण मानून तेथून निघून गेला। त्यानंतर तो कैलाश पर्वतावर देवी पार्वतींना मिळवण्यासाठी आला। ते पाहून महादेव क्रोधित झाले आणि महादेवाने जलंधरमध्ये युद्ध झाले। पण जलंधरभोवती असलेल्या वृंदाच्या पतिव्रतेच्या कवचामुळे भगवान शंकर जलंधरला हरवू शकले नाहीत। जलंधरची हार ही वृंदाच्या पतिव्रता धर्मावर अवलंबून होती। वृंदाचा पतिव्रता धर्म मोडला तर जलंधरला सहज हरवणे शक्य होते। म्हणूनच सर्व देवांनी मिळून भगवान विष्णूंना प्रार्थना केली, पण भगवान विष्णू यासाठी तयार झाले नाही। वृंदा ही माझी परमभक्त आहे आणि मी तिचे पावित्र्य नष्ट करू शकत नाही, असे देव म्हणाले। नंतर सर्व देवांनी विष्णूंना समजावले की जर जलंधरची हार झाली नाही तर पूर्ण सृष्टी धोक्यात येईल। त्यामुळे सृष्टीला वाचवण्यासाठी भगवान विष्णू तयार झाले आणि ते जलंधरचे रूप घेऊन वृंदेकडे गेले। वृंदा त्यावेळी पूजेस बसली होती। जलंधर युद्धात निघाला तेव्हा तिने संकल्प केला होता की जोपर्यंत तो युद्धातून परत येत नाही तोपर्यंत ती पूजेवरून उठणार नाही। परंतु भगवान विष्णू जालंधरच्या रूपात आलेले पाहून ती पूजेवरून उठली आणि तिचा संकल्प तुटला। तसेच जलंधर रूपी विष्णूंना आपला पती समजून तिने पत्नी धर्माप्रमाणे वागण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे तिचे पतिव्रतेचे कवच तुटले आणि तेव्हाच जलंधरला महादेवांनी मारले। त्याचे शिर तेव्हा वृंदाच्या महालात येऊन पडले। ते पडलेले शिर पाहून वृंदेला आश्चर्य वाटले। तेव्हा तिने विचारले, तुम्ही कोण आहात? तेव्हा भगवान विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकट झाले। वृंदेला ते पाहून आश्चर्य वाटले। ती म्हणाली, मी तुमची भक्त होते, परंतु दगडाच्या काळजाने तुम्ही माझे व्रत मोडले, म्हणून तुम्ही यापुढे दगड होऊनच पृथ्वीवर राहाल। भगवान विष्णू त्या क्षणी शिळा झाले। सर्व देवतांनी वृंदेला समजावले। त्यानंतर तिने आपला शाप मागे घेतला, पण तिने त्यांना अनेक शाप दिला की तुम्ही छळ करून मला माझ्या पतीपासून दूर केले आहे। तुम्हालाही या पृथ्वीवर जन्म घेऊन पत्नी विरह सहन करावा लागेल। विष्णूंनी तो शाप स्वीकार केला। भगवान विष्णूंनी वृंदाला वरदान दिले, इथून पुढे तुला तुलसी म्हणून पूजले जाईल। वृंदा जलंधरच्या मस्तकाबरोबर सती गेली। सती गेलेल्या अग्नीच्या राखेत नंतर एक रोपटे उगवले, तेच तुलसीचे होते। भगवान विष्णूंचे शिळेतील रूप म्हणजेच शाळीग्राम होत। तुलसीला विष्णूंनी आपल्या पत्नीचाच दर्जा दिला, त्यामुळेच आपण तुलसी विवाह दिवशी विष्णू आणि तुलसीचे लग्न लावतो आणि तुळस घातल्याशिवाय भगवान विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही। अशा प्रकारे वृंदेने दिलेल्या शापामुळे भगवान विष्णूंना श्रीराम अवतार घ्यावा लागला। भगवान विष्णूंच्या अवताराची अनेक कारणे आहेत, परंतु भगवान अवतार फक्त आपल्या भक्तांसाठीच घेतात आणि ते अनेक लीला करून त्यांचे कल्याण करतात। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा अशाच नवीन कथांसहित। धन्यवाद।